आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मांडी घालून बस. मांडी घालून बस ना. सोड तिला. बिट्टी तू मला अजून ओळखलं नाहीस. नाही. मला वाटलं लगेच ओळखशील. अजून ओळखलं नाहीस. आईचं जाऊ दे ग बिट्टी. तू तरी मला ओळखायला पाहिजे होतस ना. तू पण नाही ओळखलंस. बघ नीट बघ. काय बिट्टी मला विसरलीस.
कल्लू शेठ, रुद्र, काय झालंय नक्की? हे बघ, काहीतरी झालंय, मला खूप वेगळ्या वाईब्स येत आहेत. प्लीज सांग ना मला. नमस्कार, मी कल्पेश, गौरीचा नवरा आणि बिट्टीचा बाबा. तुम्ही आत नका पडू, आमची भांडणं आम्ही मिटू. रुद्र, जरा शांत हो ना प्लीज. गाडी थांबव. रुद्र, रुद्र गाडी थांबव प्लीज. गाडी थांबव. रुद्र ऐक माझं, गाडी थांबव. रुद्र, रुद्र तुला गौरीची शपथ आहे, गाडी थांबव. रुद्र, रुद्र थांब. रुद्र थांब ना. रुद्र, भानावर ये. शांतपणे ऐक. हे बघ, मी समजू शकतो तुला काय त्रास होतोय, पण गौरीजींनाही त्यांचं काय, त्यांनाही त्रास होतच असेल ना, मला नाही वाटत. हे बघ रुद्र, तू ऍटलिस्ट तुझा राग व्यक्त करू शकतोस, बोलू शकतोस, हिमतीने सगळं फेस करू शकतोस, पण गौरीजी तुझ्यासारख्या नाही आहेत ना. त्यांचीही काहीतरी अडचण असू शकते हे तू समजून घ्यायला हवंस. तेच तर समजून घ्यायला गेलो होतो, पण त्यांनी काय केलं? हा आमच्या घरचा प्रश्न आहे, तुम्ही मध्ये पडू नका म्हणून तोंडावर दरवाजा लावलाय माझ्या. काय? अरे गौरीजींनी हे मुद्दाम केलं नसेल रे. रुद्र, त्यांच्यासाठी पण हा खूप मोठा धक्का आहे ना. एका क्षणात त्यांच्या पण स्वप्नाची राख रांगोळी झाली. रुद्र, हे बघ, जसं तुला वाटतंय तसं काही असतं तर त्यांनी तुझ्यावरचं प्रेम व्यक्त केलंच नसतं ना. आणि ते करायलाही त्यांनी किती वेळ घेतला माहिती ना तुला. हे बघ, आत्ता जे काही घडतंय ना ते इतक्या सहजपणे गौरीजी सांगतील असं मला नाही वाटत आहे. मला तरी असं वाटतंय तू गौरीजींच्या पाठीशी उभं राहायला हवंस, त्यांना यातून बाहेर काढायला हवं. गौरीजी आत्ता या परिस्थितीत काही करू शकत नसते, पण तू त्यांच्यासाठी करू शकतोस ना, आणि तू ते करायला पाहिजे. प्रेमाची कसोटी ही अवघडच असणार आहे रुद्र, पण माझी खात्री तू नक्की खरा उतरशील. पार्टनर, तो बाबा, तो बाबा. पार्टनर, कुठेस तू?
पार्टनर तू कुठेस? तू नसशील तर आम्ही काय करणार पार्टनर? तू बाबा बाबा बिट्टी काय झालं बिट्टी? काही हवंय का? नाही काय नाही. तू रडतीस का? कुठं काय? ये इकडे सांग बरं मला काय झालं? बाबा रागावले का तुला? त्यांनी त्रास दिला का तुला? मी नंदा या आजींना सांगितलं तर कल्लू नाही नको. पार्टनर तू ये ना. सांग ना. ओरडले का बाबा? नाही. मग तू एवढी घाबरली कायस? घामघूम का झालीस तू? ते मी पळत पळत आले ना म्हणून. रुद्राला शोधत होतीस का तू? काही सांगायचं होतं का त्याला? मग मला सांग ना. मी दिसले नाही तर कल्लू नाही मला जायला पाहिजे. ते आमचं सिक्रेट आहे. अगं बिट्टी कसा सापडला चोर? सापडलीस की नाही बाबांना? पण बाबांना न सांगता कुठे गेली होतीस? त्या रुद्रकडे गेली होतीस ना? चुप लब्बाड. बाबांना सगळं माहिती असतं ग. तू कुठे जाते काय करते बाबांना सगळं माहिती असतं. बाबांनी पकडली की नाही चोरी? पण शहाणी मुलं असं करतात का? सांग ना बोल ना. असं करतात का? नाही ना? नाही करत ना बाळा? अशाने बाबांना राग येईल की नाही? सांग ना. सांग ना. बाबांना राग नाही येणार का अशाने? बोल ना. अगो बाई बाळ घाबरलो का माझं? बाळ घाबरलं. बाबांना घाबरायचं नसतं ग. बाबा चांगला आहे की नाही? बाबा खूप चांगला आहे. पण मग बाबाचं ऐकलं नाही ना मग बाबाला राग येतो. आणि बाबाला राग आला ना तो काय करतो माहितीये ना तुला? चटके पाहिजे तुला? नाही कल्लू शेट. कल्लू शेट नाही बाबा म्हणायचं. माझे बाळ घाबरलं ते. सोडा मला सोडा मला सोडा. ऐन रंगपंचमीला ना त्या गौरीच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला बघून ना आत्मा कसा थंड झालाय आज माझा. आता येईल खरी मजा. हो ना. त्या गौरीचा चेहरा पाहिला का? केवढा पांढरा फट्ट पडला होता. हे तर होणारच होतं. माझ्या वाटेत आडवी येत होती ना. अरे पण गेले कुठे अजून वाटेत ना? इथेच आहे ना. त्यांना घराबाहेर काढायच्या ऐवजी तुम्ही घरात अजून भर घातलीये. त्या कल्लूला सांगायचं ना घेऊन जा म्हणून त्या गौरीला आणि त्या पोरीला. तुमच्याबद्दल रुद्रला जर कळलं तर? आणि मी तुझी अशी जीभ कापून हातात दिली तर? त्या कल्लूने ऑलरेडी घाबरवून ठेवलं असेल त्यांना. त्यांची हिंमत होणार नाही सांगायची. मग रुद्रला कसं कळेल? अरे पण आपण त्यांना का पोसायचं? दे ना हाकलून. आई पाण्याबाहेर मासा काढला ना
की तो कसं तडफडतो तसं तडफडताना बघायचंय मला गौरीला. म्हणून त्यांना इथे ठेवायचं. कळ? त्या गौरीला इतका त्रास द्यायचा आहे मला, इतके हाल हाल व्हायला हवे ना तिचे, की मान वरती करून बोलूही शकणार नाही, हे पाहूही शकणार नाही. आणि इथे तर मोठा मासा पाण्याच्या बाहेर आलाय. मोठा मासा? ती गौरी तडफडणार म्हणजे तिचा आशिक पण तडफडणार. रुद्र पैठणकर बिचारा. आई गो, म्हणजे माझ्या नातवाच्या हाल. सोडा मला, सोडा, सोडा ना, सोडा, सोडा. आई. काय गे, लक्ष ठेवता येत नाही का हिच्यावर? कुठे गेली होती काय माहिती. बिट्टी, बाळा बाळा असं नाही करायचं ग. आईला काय वाटेल, बाबांना काय वाटेल, त्याचा काहीच विचार करत नाहीस ना तू. अगं बिट्टी बाळा, किती प्रेम आहे बाबांचं तुझ्यावर. आणि असं न सांगता निघून गेलं की काय होतं माहितीये? नाही माहित ना? मी दाखवू? बघितलं? ओळखलं का कोणाचं आहे ते? रुद्र सर. काय केलंस तू रुद्र सरांचं? त्यांचं तू. बिट्टी, बघितलंस? बघितलंस काय होतंय तुझ्यामुळे? आता माझी मुलगी सारखी सारखी त्याच्या मागे जात राहणार, तर मग मी तर अगं ए वेडाबाई, अगं रडू नकोस ग. काही नाही झालंय तुझ्या रुद्र सरांना. पण कधीही काही होऊ शकतं. बिट्टी, तू बोलली आणि मी मेलो मेलो. अगं ए बायको, अगे रडू नकोस ग वेडाबाई. अगं मस्करी केली ना मी डार्लिंग. मस्करी केली ग डार्लिंग. काय हवं तुला? का मागे लागला त्यांच्या? नको लागू.
का नको लागू सांग ना. माझ्या पोटावर पाय दिला ना तुझ्या रुद्र सरांनी. तू त्या पिट्टीला माझ्यापासून नेलं, त्या रुद्राने सिग्नलवरच्या बाकी पोरांना नेलं. मग काय करणार मी? कसा करणार धंदा सांग ना. धंदा नाही तर निदान संसार तरी करू द्या ग मला. इतकी गोड मुलगी आहे माझी. अगं जाऊ दे ना बायको. आता आपली फॅमिली कंप्लीट झाली की नाही? हॅपी फॅमिली. अगं बघ, म्हणजे तुमच्याकडे आधी एक घर होतं, पण नव्हता तो फक्त एक बाबा. आणि आता तोही मिळाला ना ग माझ्या रूपात. छोटं कुटुंब, सुखी कुटुंब.